अभिमन्यूप्रमाणे जनतेला सरकारनं चक्रव्यूहात अडकवलं। कमळाचं चक्रव्यूह मोदी, शहा, भागवत, डोवाल, अंबानी, अदानी नियंत्रित करतात। राहुल गांधींच्या विधानानं संसदेत गदारोळ। दिंडोरी विधानसभेची जागा अजित पवार गटाकडेच। नरहरी झिरवळांना उमेदवारी जाहीर। सुनील तटकरेंकडून उमेदवारीची घोषणा। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालावरून रवींद्र वायकरांना हायकोर्टाचे समन्स। 2 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश। पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरे आक्रमक। उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही पूर ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा, तर शिंदे फडणवीसांनी लक्ष घालण्याची राज यांची मागणी। राष्ट्रवादीच्या 41 आमदारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस। पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला। शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी एकत्रित होणार। सुमित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध। ठाकरे आणि अजितदादांवर खोटे आरोप करण्यासाठी दबाव। अनिल देशमुख आरोपांवर ठाम, तर अनिल देशमुखांचे आरोप सुमित कदमांनी फेटाळले। अनिल देशमुखांना भेटणाऱ्या सुमित कदमला वाय दर्जाची सुरक्षा कोणी दिली? राऊतांचा सवाल, तर देशमुखांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न। बावनकुळेंचं टीकास्त्र।